आरक्षणासाठी एल्गार, पडळकर यांचे वार। धनगर आरक्षणावरून घरचा आहेर, शिंदेंना करून दिली राजधर्माची आठवण। आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। जालन्यामध्ये ओबीसी महाएल्गार करत ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला ठामपणे विरोध केला। त्याच वेळेला धनगर यांच्या एसटी आरक्षणावरून सुद्धा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं। सरकारनं धनगर आरक्षणासाठी दिलेली 50 दिवसांची मुदत संपल्याचं सांगत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट राजधर्माची आठवण करून दिली। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपण संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहात। आपली ओळख एक संवेदनशील नेता अशी आहे, तरी आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये शासनाने 50 दिवसाची वेळ दिली होती। आज ही मुदत संपली आहे, तरी सुद्धा या दिनांकापर्यंत शासकीय पातळ्यावरती काही ठोस हालचाल झालेली दिसत नाही। मनोज जरांगे यांनी थेटपणे सरकार धनगरांच्या रोषाला सामोरं जाण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे पडळकर यांच्या आपल्याच सरकारवरच्या टीकेनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आल्याचं दिसतंय। पडळकर यांनी आधी फडणवीस यांना लक्ष करावं असं म्हणत ठाकरे गटानं पलटवार केलाय। धनगर बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा घेतला जाईल, ते मंजूर केलं जाईल अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं होतं। निश्चित पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करावं, पण तो टार्गेट करत असताना त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जे आश्वासन दिलं होतं त्याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये असं मला वाटतं। एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे, दुसरीकडे ओबीसी नेते सरसकटपणे मराठ्यांना ओबीसीत समावेश करायला विरोध करतायत। त्याच वेळेला धनगर समाजानं सुद्धा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे सरकार आरक्षणाच्या तिकडीत सापडलंय। आता सत्तेत सहभागी नेते सुद्धा सरकारला इशारा देऊ लागलेत। त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार कात्रीमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय। एकच सांगू शकतो की मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल आणि कोणाला जे आहे, आज मराठा समाजाचं आंदोलन असेल, ओबीसी समाजाचं आंदोलन असेल, की कोणालाही कोणाच्याही ताटातून जे आहे ते काढून देण्याचं काम त्या ठिकाणी करणार नाही। खरं तर महाराष्ट्रात आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे। यात गोपीचंद पडळकर थेटपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष करतायत। त्यामुळे याचे काय पडसाद उमटतात आणि सरकार आरक्षणाचा तिढा नेमकं कसं सोडवतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।